सुप्रीम कोर्टानं व्हॉट्सॲप आणि फेसबुक मेटाला फटकारले। डेटा शेअरिंगच्या नावाखाली तुम्ही या देशातील लोकांच्या गोपनीयतेशी तडजोड करू शकत नाही। आम्ही व्हॉट्सॲपला इतर कंपन्यांसोबत कोणतीही माहिती शेअर करण्याची परवानगी देणार नाही असं कोर्टानं म्हटलंय। दरम्यान वापरकर्त्यांना अशा प्रकरणांमध्ये नकार देण्याचा पर्याय आहे असा युक्तिवाद जेव्हा व्हॉट्सॲपच्या वकिलांनी केला तेव्हा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अटी आणि शर्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एक सामान्य माणूस तुमच्या अटी आणि शर्ती कशा समजू शकतो? अटी आणि शर्ती लिहिण्यासाठी कोणत्या प्रकारची भाषा आहे असा सवालही कोर्टानं वकिलांना विचारला। व्हॉट्सॲप आणि फेसबुकला केवळ त्यांच्या नफ्याची काळजी आहे अशी टिप्पणीही यावेळी कोर्टानं केली। अत्यंत महत्त्वाची ही बातमी सुप्रीम कोर्टातून येतेय। व्हॉट्सॲप आणि मेटाला फटकारलेला आहे। कोर्टानं हा दणका दिलेला आहे आणि यावेळी प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। लोकांच्या गोपनीयतेविषयी तडजोड नाही अशी भूमिका कोर्टानं घेतलेली आहे। यावेळी व्हॉट्सॲपच्या वकिलांनी युक्तिवाद सुद्धा केला। मेटाच्या वकिलांनी वापरकर्त्यांना अशा प्रकरणांमध्ये नकार देण्याचा पर्याय आहे असा युक्तिवाद केला। मात्र यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अटी आणि शर्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं।